नमस्कार, मी विनय आरडे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणास बातम्या देत आहे। जर अद्याप आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा। ही आजची ताजी बातमी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये म्हणजे अर्थातच एसटी बसमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि महिलांना मोफत प्रवास करता येणार। काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने महिलांसाठी लालपरीच्या प्रवासी भाड्यात 50% सवलत सुरू केली आहे। सरकारच्या या योजनेमुळे एस टीच्या महिला प्रवाशांची संख्या जास्त वाढली, तसेच एस टी महामंडळालाही त्याचा अधिक फायदा होताना दिसून येत आहे। त्यामुळे सरकारने आता आणखी एक योजना आणली आहे। या योजनेमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच एस टी बसचा प्रवास मोफत करता येणार आहे। मोफत प्रवासाच्या सवलतीच्या अटी पुढील प्रमाणे असतील। सर्व प्रकारच्या बस भाड्यांमध्ये महिलांना 50% सूट या अगोदरच देण्यात आली आहे। साधी छोटी बस, निम आराम बस, नॉन ॲडजस्टेबल स्लीपर बस, शिवशाही, शिवनेरी, शिवाई अशा सर्व बसेसमध्ये महिलांसाठी ही सवलत लागू असणार आहे। तसेच महिलांच्या सवलतीच्या तिकिटांचा रंगही वेगळा असणार आहे। यात प्रवासी भाडे आणि अपघात निधीवर GST लागू असेल। या योजनेमुळे महिला राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये कोठेही प्रवास करू शकणार आहेत, परंतु महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या राज्यात जायचे असेल तर त्यासाठी त्यांना वेगळे जादाचे भाडे मोजावे लागणार आहे। महिलांसाठी प्रवासी भाड्यातील ही सवलत त्यांना महाराष्ट्रातील प्रवासासाठीच मर्यादित असणार आहे। महाराष्ट्र राज्याच्या सीमेबाहेर अशा प्रकारची सवलत लागू असणार नाही। तसेच 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलींना 50% सवलत मिळेल। तसेच वृद्धांना मोफत एस टीचा प्रवास करता येईल। जर प्रवाशांना आरक्षणाच्या तिकिटावर प्रवास करायचा असेल तर त्यांना ही सूट लागू होणार नाही। धन्यवाद।